त्यानंतर आजचं लेक्चर नंबर 7 आहे. त्यामध्ये आपण काय आहे की पेज नंबर 6 वरती प्रॉब्लेम आहे विज्ञान 1 मध्ये. तर पेज नंबर 6 वरती काय प्रॉब्लेम आहे, महेंद्र अँड विराट are sitting at a distance 1 meter from each other. Their masses are 75 kg and 80 kg respectively. What is gravitational force between them? म्हणजे महेंद्र आणि विराट हे दोन मित्र आहेत आणि काय केले की डेस्कवर बसलेले आहेत आणि दोघांमधलं अंतर, समजा हा महेंद्र आहे आणि हा विराट आहे, तर दोघांमधलं अंतर 1 मीटर आहे. हे पहा काय आणि काय सांगितले, देअर मासेस आर 75 kg आणि 80 kg रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली ज्या वेळेस शब्द येईल त्याचा अर्थ अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे काय, 75 अगोदर आले, 80 नंतर आलेलं आहे. अगोदर नाव कोणाचं आहे, महेंद्र, म्हणजे महेंद्रचं वेट 75 असेल आणि विराटचं वजन किती असेल, 80 किलोग्रॅम असेल. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, तर त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स किती असेल. सध्या काय काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये लिहून घ्या. डिस्टन्स दिलेला आहे 1 मीटर, मास ऑफ महेंद्र दिलेला आहे 75 kg, मास ऑफ विराट दिलेला आहे 80 kg. एका पहिल्याला आपण M1 म्हणलं, दुसऱ्या वेळेस हे नाव दिलंय म्हणून त्याला M2 म्हणलंय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती विचारले, तर काल आपण जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत पाठीमागच्या लेक्चरला, हे जे फॉर्म्युले पाहिले 3 फॉर्म्युले पाठ करा म्हणलं होतं. एफ म्हणजे काय हे दिलेलं आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आणि इक्वेशन ऑफ मोशनचा फॉर्म्युला. हे 9वी मध्ये पण झालेलं आहे, v = u + at. तर आपल्याला ह्या फॉर्म्युल्यानुसार, कारण M1 दिले, M2 दिले आणि डिस्टन्स दिलेला आहे, r म्हणजे डिस्टन्स, दोन व्यक्तीमधील त्या डिस्टन्स दिलेला आहे. तर आपल्याला फोर्स विचारला F किती असेल. तर F बरोबर Gmm/r², हा फॉर्म्युला आहे. जी ची किंमत तुम्हाला पाठ पाहिजे, दिली असेल तर दिलेली घ्यायची, नसेल तर हा कॉन्स्टंट असल्यामुळे याची किंमत तुम्हाला पाठ पाहिजे 6.67 × 10⁻11. पुन्हा मास किती दिलेलं आहे, पहिला आहे M1 75 kg, दुसरा आहे इंटू M2 80 kg डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स 1 मीटर आहे, 1 चा वर्ग घेतलाय. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर काय उत्तर येईल, 4.002 × 10⁻7 न्यूटन. न्यूटन काय युनिट लिहिले, फोर्स असल्यामध्ये युनिट न्यूटन. तर दोन व्यक्ती एकमेकावर, हे महेंद्र आणि विराट एकमेकावर किती बल लावतील, 4.002 × 10⁻7 आहे, ते 10⁻7 न्यूटन, म्हणजे एकदम कमी बल आहे. -7 काय इंडिकेट करतं की बलाची क्वांटिटी किंवा मॅग्निट्यूड जे आहे ते एकदम कमी आहे. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स एकमेकावर ते किती फोर्स अप्लाय होईल, 4.002 × 10⁻7 न्यूटन. परत एकदा लक्ष द्या, दोन व्यक्ती एकमेकाजवळ बसलेले आहेत, दोघांमधलं अंतर आहे, दोघांचं मास दिलेलं आहे. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल एकमेकावर ग्रॅव्हिटेशन फोर्स किती असेल. ग्रॅव्हिटेशन बल फक्त पृथ्वी लावते असं नाही, कुठल्याही दोन वस्तू सपोज ह्या दोन वस्तू आहेत, ह्या दोन वस्तू एकमेकावर ग्रॅव्हिटेशन फोर्स लावतात. कुठल्याही ज्या वस्तूला मास आहे आणि त्या जवळ असतील तर ते एकमेकावर काय करतात, ग्रॅव्हिटेशन फोर्स लावतात. फक्त पृथ्वीचं मास खूप जास्त असतं, पृथ्वीवर जेवढ्या पण वस्तू आहेत त्या वस्तूच्या कम्पेअरमध्ये पृथ्वीचं M खूप जास्त असल्यामुळं पृथ्वी सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटेशन फोर्स लावते, म्हणजे ते आपल्याला अनुभवाला येतं. पण कुठल्याही दोन वस्तू एकमेकावर बल लावतात, पण ते एकदम निग्लिजिबल बल असतं. इथं वजा घात आलेला, याचा अर्थ काय, एकदम कमी आहे हे बल. 10 लाखाचा पण पहिला पार्ट इतकं कमी बल आहे. 1 न्यूटन बलाचे 10 लाख पार्ट केले आणि त्यातला 1 पार्ट असं असल्यासारखा आहे हा हे फोर्स. त्यामुळे ते एक्सपिरियन्स होत नाही, म्हणजे निग्लिजिबल असल्यामुळे ते अनुभवता येत नाही. पण एक्झॅक्ट झिरो नसतं ते, काही ना काही त्याला व्हॅल्यू असते. आता त्यानंतर तर दोन व्यक्ती किंवा वस्तू, सजीव किंवा निर्जीव, दोन्ही दिले तरी काय प्रॉब्लेम नाही. मास असतं फक्त दोघांचं मास द्यायला पाहिजे, दोघांमधलं अंतर द्यायला पाहिजे. त्याच्यावरून हा फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करता येतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा F स्टँड फॉर काय, पाठीमागच्या लेक्चरला सगळं डिटेलमध्ये सांगितले, ग्रॅव्हिटेशन फोर्स किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा G आहे त्याची किंमत तुम्हाला पाठ पाहिजे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. हा पाठीमागच्या लेक्चरला पण झालंय आपलं. त्यानंतर एक महत्वाचं दुसरं एक्झाम्पल, नीट लक्ष द्या. इन अबव एक्झाम्पल
म्हणजे वरच्या एक्झाम्पलमध्ये ॲझ्युमिंग बेंच ऑन व्हिच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस, म्हणजे ज्या बेंचवर महेंद्र बसलेला आहे, सपोज ह्या बेंचवर बसलेला आहे, तर ह्या दोघांमध्ये ह्या महेंद्र आणि ह्या बेंचमध्ये काहीच फ्रिक्शन होत नाही. म्हणजे ह्याला थोडाही फोर्स लावला, फ्रिक्शनलेस म्हणजे काय, इकडे लक्ष द्या, एखादी वस्तू आणि त्याचा सरफेस फ्रिक्शनलेस आहे, याचा अर्थ ह्या वस्तूवर असं थोडाही बल लावला तर ती वस्तू काय होते, स्लाइड होते किंवा घसरत जाते एकदम, त्याला म्हणतात फ्रिक्शनलेस. जसं की आपण एखाद्या जमिनीवर किंवा फरशीवर ऑइल सांडलं असेल तर काय होतं, एकदम घसरता पार्ट बनतो, तिथं लगेच स्लाइड होऊन जातं, घसरती कुठलीही वस्तू. त्या टाईपमध्ये काय म्हणलं की बेंचेस फ्रिक्शनलेस आहे असं समजलं. ठीक आहे. स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी, व्हॉट विल बी द महिंद्रज व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी, व्हॉट विल द महिंद्र व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. परत काय म्हणलंय, विल द व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ. तर प्रश्न जरी कॉम्प्लिकेटेड वाटला तरी इतका काय नाही. पहिलं ह्या टाईपचं प्रॉब्लेम समजून घ्या. स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, झिरो. त्यानंतर फायनल व्हेलॉसिटी ऑफ महेंद्र आपल्याला माहीत नाही, ती कॅल्क्युलेट करायची. 1 सेकंदामध्ये म्हणलेलं आहे, टाइम ड्युरेशन 1 सेकंद दिलंय, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ मोशन, गतिविषयक पहिलं समीकरण आपल्याला झालेलं आहे याच्यामध्ये 9वीमध्ये, 10वीमध्ये पण तेच आहे ह्या टॉपिकमध्ये. व्ही बरोबर यू प्लस एटी. यू किती आहे, 0 घेतलं, प्लस ए गुणिले टाइम किती आहे, 1 सेकंद. आता ए फक्त माहीत नाही आपल्याला, पण आपण फॉर्म्युला हा पाहिलेला आहे एचा, कुठला, पाठीमागच्या लेक्चरमध्ये. ए बरोबर एफ बाय एम. तर एफ कुठलं घ्यायचं, प्रिव्हियस पाठीमागच्या एक्झाम्पलमधलं जे काय फोर्स आले ते फोर्स घेतलं. आता एम कुठलं घ्यायचं, हा 2 प्रश्न आहेत आपल्याला. कोणाची व्हेलॉसिटी विचारली, महेंद्रची व्हेलॉसिटी विचारली. महेंद्र किती वेगानं विराटकडे जाईल, त्यामुळं महेंद्रचंच मास घ्यावं लागेल. इथं मास कोणाच घ्यावं लागेल, महेंद्रचं. जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये विचारलं विराट, व्हॉट विल बी द विराट्स व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स महेंद्र आफ्टर 1 सेकंड, विराटची जर विचारली असती तर विराटचं मास किती आहे, 80 किलोग्रॅम. तर आपल्याला या ठिकाणी 80 किलोग्रॅम घ्यावं लागलं असतं जर विराटची विचारली असती तर, हे यम. पण महेंद्रचे विचारल्यामुळे काय करायला ते, फोर्स आपल्याला माहित आहे पाठीमागच्या प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये इतकं आलेलं आहे, आणि मास, त्यामुळं ज्याची व्हेलॉसिटी विचारली त्याचं आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. त्याचं ॲक्सेलरेशन काढायचं तर मास पण त्याचंच घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मास कुणाचं घ्यावं लागेल, 75 म्हणजे कुणाचं घ्यावं लागेल, महेंद्रचं मास घ्यावं लागेल. तर ॲक्सेलरेशन बरोबर फोर्स भागिले मास, हे फोर्स माहीत आहे, मास माहीत आहे, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके ॲक्सेलरेशन येईल. ॲक्च्युली तुम्हाला कॅल्क्युलेटर किंवा कॅल्सी अलाउड नसते, कॅल्क्युलेटर किंवा कॅल्सी तुम्हाला अलाउड नाही. जसं की इंजिनिअरिंगच्या मुलांना ह्या टाईपची कॅल्सी किंवा कॅल्क्युलेटर अलाउड असतं, पॉलिटेक्निकच्या मुलांना. तुम्हाला तसं 10वीत अलाउड नसल्यामुळं काय की, आता इथं जर हे दोन्ही डिजिट थोडे अवघड असले कॅल्क्युलेशन करायला तर एक्झाममध्ये तुम्हाला इतके अवघड देत नाही, म्हणजे सहजासहजी भाग जाईल असे डिजिट देतात, इथं संख्या देतात. ठीक आहे. सध्या 5.34 गुणिले 10⁻⁹ आलेले मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन आलेले. तर इकडे लक्ष द्या, आपल्याला व्ही काढायची. व्ही मधले आपल्याला यू भेटलेले 0 प्लस एटी प्लस ए गुणिले टी. एची किंमत माहीत नाही, गुणिले टी दिलेलं आहे, 1 सेकंद दिलेलं आहे. तर एची किंमत ही आलेली आहे, आपण ह्या इक्वेशनमध्ये ती किंमत ठेवली तर काय होईल, व्ही बरोबर हे 0 आहे, ठीक आहे, ते 0 ओ नाही बरं, 0 आहे. तर ॲक्सेलरेशनची किंमत ठेवली, गुणिले 1 केले. आता 9वीमध्ये तुम्ही शिकला आहात, अगोदर गुणाकार आणि बेरीज आली असेल तर अगोदर इकडची टर्म करायची, म्हणजे अगोदर गुणाकार पूर्ण करायचा. म्हणजेच काय येईल, 0 प्लस कुठल्याही संख्याला 1 न गुणलं तर तीच संख्या येते, 5.34 गुणिले 10⁻⁹. म्हणजेच काय होईल कॅल्क्युलेशन, 5.34 गुणिले 10⁻⁹ इतकी त्याची व्हेलॉसिटी आलेली असेल. म्हणजेच ती व्हेलॉसिटी व्ही म्हणजेच काय, फायनल व्हेलॉसिटी आहे. कारण पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम आपण फॉर्म्युले पाहिले आहेत, त्याचं मिनिंग पण पाहिलं आहे. तर फायनल व्हेलॉसिटी महेंद्रची किती आलेली आहे, 5.34 गुणिले 10⁻⁹. फायनल व्हेलॉसिटी किती आलेली आहे, 5.34 गुणिले 10⁻⁹. तर ही व्हेलॉसिटी एकसारखी राहील का कंटिन्यू वाढत जाईल फायनल व्हेलॉसिटी. तर इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस कुठल्याही 2 वस्तू ग्रॅव्हिटेशन फोर्समधल्या अशा जवळजवळ येत असतात
इथून इथे यायला थोडी व्हेलॉसिटी कमी असते, पण जसं अंतर कमी होत जातं तशी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत नाही, वाढत जाते. इथं अशी आली तर अशी जितके जवळ येईल तितका हा ऑब्जेक्ट फास्ट एकीकडे मूव्ह होतो. त्याच्यामुळं काय आलेलं आहे इथं, वेन महेंद्र इज मुव्हिंग टुवर्ड्स विराट डिस्टन्स बिटवीन देम डिक्रीजेस. ह्या दोघांमधलं डिस्टन्स कमी कमी होते. ज्यावेळेस कुठल्याही दोन वस्तू किंवा यातली एक वस्तू दुसऱ्याकडे अट्रॅक्ट होती किंवा निघून येते, तर आर म्हणजे डिस्टन्स एकदम कमी होतं. डिस्टन्स कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटेशन फोर्स आणखी वाढतं, आणखी ती फास्ट वेगात येते. त्यामुळे इथं फायनल व्हेलॉसिटी आहे ती काय होती, ड्यू टू धिस ॲक्सेलरेशन ऑल्सो इन्क्रीजेस अँड महेंद्रज व्हेलॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस वेन मूव्स टुवर्ड्स विराट. ग्रॅव्हिटेशनमध्ये एक लक्षात ठेवा की ही जी असते फायनल व्हेलॉसिटी ती कॉन्स्टंट राहत नाही, त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन फिनॉमिना येत असल्यामुळं ती इन्क्रीज होत जाते. ज्यावेळेस दोन वस्तू अशा एकमेकाच्या जवळ जितक्या जवळ येतील तितकी फायनल व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाईल. लक्षात आलं, जितके ह्या दूर असतील तितकी इकडे येताना थोडी कमी असेल, आणखी थोडं अंतर वाढलं की फास्ट येईल, अंतर कमी झालं की फास्ट येईल या दोघांमधलं, परत अंतर कमी झालं की आणखी फास्ट येईल, असे एकदम फास्ट येईल. आणि ज्यावेळेस अंतर एकदम कमी असते तर एकदम फास्ट येऊन ह्याच्यावरती जवळ येऊन जाईल. तर अशा कंडिशनमध्ये कधी कन्सिडर केलं ही फ्रिक्शनलेस बेंच आहे असं कन्सिडर करून. फ्रिक्शनलेस जर खालची वस्तू जर फ्रिक्शनलेस असेल तर ह्याच्या गतीला विरोध होणार नाही, एकदम फास्ट इकडे येऊन एका वस्तू दुसऱ्या वस्तूकडे येईल. तर अशा कंडिशनमध्ये व्ही कॉन्स्टंट राहत नाही, व्हेलॉसिटी इन्क्रीज होत राहते, म्हणजे ॲक्सेलरेशन त्यामध्ये येतं. म्हणजेच काय की महेंद्रज व्हेलॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस वेन ही मूव्स टुवर्ड्स विराट. महेंद्रची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. हे लक्षात ठेवा कायमचंच. ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनवरती फोर्स सांगितला असेल आणि खालचा जर फ्रिक्शनलेस सांगितला असेल, काय सांगितलं असेल, हा जो सरफेस आहे की ज्याच्यावरून हा स्लाइड घसरत तिकडे येणार आहे, तर हा पार्ट जर समजा पेज फ्रिक्शनलेस म्हणला असेल आणि पेन आणि चावी ह्याने एकमेकावर फोर्स लावल्या, ऑब्विसली चावीचं वेट जास्त आहे पेनपेक्षा मास, त्यामुळे हा पेन काय येईल चावीकडे असा हळूहळू येईल. सध्या काय येत नाही कारण हा पार्ट फ्रिक्शनलेस नाही. तर हळूहळू इकडे आल्यानंतर काय होईल की व्हेलॉसिटी वाढेल का असं विचारलंय, तर वाढेल व्हेलॉसिटी. कारण काय की डिस्टन्स कमी झालं ग्रॅव्हिटेशन फोर्स वाढतो, त्यामुळे त्या गतीमध्ये ॲक्सेलरेशन येतं. आणि ॲक्सेलरेशन आल्यामुळे वस्तूची स्पीड कमी होती की वाढते, ॲक्सेलरेशन आल्यामुळे वस्तूची स्पीड काय होती, अगोदरच्या स्पीडपेक्षा पुढची स्पीड जास्त असते. तर हे पेज नंबर 6 वरचे दोन प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम फक्त समजून घ्या एक्झॅक्ट म्हणलंय काय ते. कसेही प्रॉब्लेम, दोनच प्रॉब्लेम हे आहेत, पण ती व्यवस्थित करा. कितीही प्रॉब्लेम करण्याने ते समजलं नाही तर त्याला काही अर्थ नाही, उघड ती डोक्यामध्ये स्ट्रेस घालण्यासारखं आहे. दोन प्रॉब्लेम काय ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, त्यासाठीच अगोदर काय केलेलं आहे मी, हे जे फॉर्म्युले लिहून दिलेले तुम्हाला त्यासाठी, बरोबर आहे. एवढे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत हे पाठ करायचे. हे फॉर्म्युले एकदा फॉर्म्युले पाठ केले आणि त्याचं मिनिंग लक्षात आला म्हणजे हा फॉर्म्युला कशासाठी काय सांगतो, तर तुम्हाला इतके काय अवघड जाणार नाही विज्ञान, पर्टिक्युलरली विज्ञान आहे. तर त्यामुळं आणि हा टॉपिक, त्यामुळं हा जो अभ्यास तो प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊन करा, असं कसंही करू नका. पुस्तकामध्ये थोडे एक दोन स्टेप म्हणजे स्टेपचा सिक्वेन्स वेगळा असेल, इथला वेगळा असेल, तुम्हाला जो समजतो सिक्वेन्स तो करायचा. आणि आपण काय शिकलो त्याचं ॲप्लिकेशन प्रॉब्लेममध्ये असतं, प्रॉब्लेममध्ये दुसरं काय नाही. प्रॉब्लेम घेतलं तरच थेरीचा पार्ट व्यवस्थित होतो. फक्त थेरीचा पार्ट घेतला तर प्रॉब्लेम व्यवस्थित, म्हणजे प्रॉब्लेम आणि थेरी दोन्ही घेतलं तर तो विषय परफेक्ट होतो. थेरी व्यवस्थित समजली तर प्रॉब्लेम समजतात, प्रॉब्लेम व्यवस्थित समजले तर आणखी थेरीमधल्या काय हिडन कन्सेप्ट आहेत ते समजतात. तर सध्या दोन प्रॉब्लेम आपण घेतले आहेत, बुकमध्ये हे सॉल्व्ह आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट पाहू. आणि आत्तापर्यंत झालेला आहे ती सगळे एका म्हणजे लेक्चरमध्ये झालेलं आहे ते फोटो तर पाठवतो मी. ते सगळ्या नोट्स एका व्यवस्थित एका वहीमध्ये लिहून घ्या. ज्यांनी कोणी लिहून घेतल्या नसतील त्यांनी वेळ आहे लिहून घ्या. आणि पहिला टॉपिक आपण स्लो घेणार आहोत, कारण पहिला टॉपिक स्लो घेतला तर पुढचे टॉपिक समजतील, त्याच्यामुळे आपला स्लो चालू आहे. त्यामुळे व्यवस्थित थोडा परफेक्ट अभ्यास करा. स्लो जरी आपण घेतला असलं तर स्लो त्यासाठीच घ्यायलोय आपण. आणि रिपीट व्हिडिओ पाहत चला. समजा एखादी कन्सेप्ट नाही समजली तर एकदा पाहून व्हिडिओ समजत पण नसती काय. थोडी आता हे विज्ञान एक थोडा कॉम्प्लिकेटेडच पार्ट आहे, तर त्यामुळं परत पाहते काय सांगितलंय आणि एकदम शांत ठिकाणी बसून व्हिडिओ पहा. कसेही व्हिडिओ पाहिला तर समजणार नाही, परत सांगतोय मी. त्यामुळे थोडं लक्ष देऊन व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून व्हिडिओ पाहत चला. पण एकदा समजलं नाही तर काय हरकत नाही, 2दा-3दा पहा. म्हणजे हार्डली तुम्ही 2दा पाहिलं तर समजून जाईल व्हिडिओमध्ये काय म्हणलेलं आहे. आणि दररोजचा अभ्यास दररोज करायची सवय ठेवा, परत लोड येणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पार्ट पाहू.